सन 1689. शंभूराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीकडे जाण्याचे ठरवले. त्यांचा जिंजीचा हा प्रवास खडतर व धोक्याचा होता. मोगलांची असंख्य सैन्य त्यांच्या पाठीमागे लागली होती. अनेक संकटे पार करत राजाराम महाराज राणी चेन्नम्माच्या राज्यात पोहोचतात व राणी चेन्नम्मा त्यांना आश्रय सुद्धा देते. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजते तेव्हा त्या राणीला शिक्षा देण्यासाठी तो आपल्या सरदारांना भरपूर सैन्यासोबत पाठवून देतो. पण या राणी चेन्नम्माच्या रक्षणासाठी एक पराक्रमीवीर उभा राहतो, ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. संताजींनी या राणीचं कसं रक्षण केलं हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संताजी धनाजी या मराठा सरदारांनी केलेले पराक्रम कितीही अद्भुत वाटले तरी अशा एका दुसऱ्या विजयाने मोगली फौजा परतवून लावणे अशक्य होते. आदिलशाही व कुतुबशाही गिळणारा मोगल शत्रू आता मराठीशाही नेस्तनाबूत करण्यासाठी सरसावला होता. त्याच्या आक्रमक पवित्र्यापुढे स्वराज्यातील ठाणेदार व किल्लेदार एकामागून एक याप्रमाणे शरण जात होते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी कर्नाटकात जाऊन जिंजी येथे राजधानी स्थापण्याचा व तेथून शत्रूशी संघर्ष चालू ठेवण्याचा राजाराम महाराजांनी निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांना पकडण्यासाठी बादशाही फौजांची धाव जिंजीकडे पडणार होती व त्यामुळे महाराष्ट्रावरील शत्रूचा दबाव आपोआप कमी होणार होता. शिवाय मोगल मराठा संघर्ष हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता मुंबईपासून मद्रासपर्यंतच्या विस्तीर्ण भूप्रदेशावर तो खेळला जाणार होता. युद्धशास्त्रीयदृष्ट्या राजाराम महाराजांचा हा निर्णय अचूक व उचित होता. या निर्णयानुसार त्यांनी आपल्या प्रमुख सल्लागारांनिशी जिंजीकडे जाण्यासाठी पन्हाळा सोडला. ती तारीख होती 26 सप्टेंबर 1689. मोगली फौजांनी गडास वेढा दिला असतानाही त्यांना सहजी चकून ते बाहेर पडले. प्रयाणापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंतांकडे सोपवला होता आणि त्यांच्या हाताखाली शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांना मदतीसाठी नियुक्त केले होते. जिंजीच्या प्रवासात राजाराम महाराजांबरोबर प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम, कृष्णाजी अनंत इत्यादी मोजकी मंडळी होती. हा प्रवास खडतर व धोक्याचा होता. मार्गातील मोगली ठाणी व लष्करे चुकवीत नाना प्रकारची वेषांतरे करीत राजाराम महाराज आपल्या सोबत्यांनीशी तुंगभद्रेच्या अलीकडील बिदनूरच्या राणीच्या राज्यात पोहोचले. बिदनूरची राणी चेन्नम्मा ही हिंदू धर्माची मोठी अभिमानी होती. छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे दक्षिणेत केलेले कार्य तिला चांगलेच माहीत होते. अशा शिवाजी राजाचा पुत्र दैवयोगामुळे आपल्या राज्यातून प्रवास करीत असल्याचे तिला समजल्यावर तिने राजाराम महाराजांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यास आपल्या राज्यातून प्रवास करीत असता पूर्ण संरक्षण दिले. असे करीत असता आपण औरंगजेब बादशाचा क्रोध ओढावून घेऊ याची तिला कल्पना असावी, तरीही तिने हे धाडस केले. राजाराम महाराज जिंजीकडे निष्ठत असता त्यास बिदनूरच्या राणीने आश्रय दिला. ही बातमी बादशाह समजली. हिंदुस्थानच्या सम्राटाच्या शत्रूस मदत करणाऱ्या या राणी शिक्षा करण्यासाठी त्याने जानिसार खान, मतलब खान व सरजा या 3 शूर सरदारांना त्यांच्या हाताखाली फौज देऊन कर्नाटकात पाठवली. पण ही बातमी संताजींना समजता ते या खानांच्या मार्गावर निघाले व ते बिदनूरच्या राणीच्या राज्यात जाण्यापूर्वीच त्यांच्यावर संताजींनी हल्ला चढविला व त्यांच्या फौजांची धुळदाण केली. मोगल इतिहासकार साकी मुस्तैद खान संताजींच्या मोहिमेचा वृत्तांत सांगतो. साकी मुस्तैद खान लिहितो, बिदनूरच्या राणीने राजारामाला लपवून ठेवले आणि नंतर त्याला सुरक्षितपणे जाऊ दिले असले पाहिजे असा संशय सर्वत्र पसरला. प्रथम बातमी आली की राजारामाला पकडण्यात आले आहे. त्याला आणण्यासाठी बादशाहने हमीदुद्दीन खान याची नेमणूक केली. पण नंतर बातमी आली की राजाराम पळून गेला असून त्याची माणसे कैद झाली आहेत. बिदनूरच्या राणीवर चालून जाण्याची जानिसार खान यास आज्ञा करण्यात आली. बिदनूरचे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी भली मोठी फौज घेऊन जानिसार खान रवाना झाला. या सुमारास सैतान संताजीने जानिसार खान, मतलब खान, सरजा खान यांच्याबरोबर युद्ध करून त्यांच्यावर विजय मिळवला. राणीवरची मोगलांची मोहीम असफल झाली. तिच्याकडून दंड म्हणून थोडीशी रक्कम घेऊन ते प्रकरण मिटवण्यात आले. संताजींच्या नशिबात अद्याप काही दिवस राहण्याचे होते म्हणून तो मोगलांच्या तावडीतून वाचला. अशा प्रकारे संताजी
राणीच्या रक्षणासाठी धावून गेल्यामुळेच तिचे राज्य वाचले आणि बादशाने तिचा नाश करण्यासाठी पाठवलेल्या तिन्ही सरदारांना अपयश पदरी घेऊन परतावे लागले. इकडे कर्नाटकात मार्गातील अनेक संकटांना तोंड देत राजाराम महाराज प्रथम वेल्लोरास व नंतर जिंजीस पोहोचले. ती तारीख होती नोव्हेंबर 1689. राजाराम महाराजांचे मेव्हणे हरजीराजे महाडिक हे कर्नाटकातील मराठी प्रदेशावर प्रमुख कारभारी होते. त्यांचा नुकताच मृत्यू घडून आला होता. तेव्हा आपल्या विधवा बहिणीकडून महाराजांनी जिंजीमधील कारभाराची सूत्रे हाती घेतली. लवकरच तेथे त्यांनी मराठ्यांची कर्नाटकातील नवी राजधानी निर्माण केली. कर वसूल करणे, नव्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, ठाणी व किल्ले यांचा बंदोबस्त राखणे, नवे लष्कर उभारणे, मोगलांशी लढण्यासाठी कर्नाटकातील हिंदू नायकांचे सहकार्य मिळवणे यासारखी कार्ये आता जिंजीमध्ये सुरू झाली.